तर अभिनेते सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। तिथली ही दृश्य आपण बघतोय। नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षतोडच्या मुद्द्यावर जो काही वादविवाद सुरू आहे त्या संदर्भामध्ये सयाजी शिंदे यांनी ठोस भूमिका घेतलेली होती। एकही झाडाला धक्का लागू देणार नाही अशी ठोस भूमिका सयाजी शिंदे यांच्याकडून घेण्यात आलेली। आता आपण बघतोय सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले दिसतात। दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संबंधीचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडून। सुस्मिता, आपण बघतोय की शिवतीर्थावरती सयाजी शिंदे हे आलेले आहेत। राज ठाकरे यांच्या सोबत ते तपोवन आणि साधुग्राम याकरता जे वृक्षतोड होणं अपेक्षित आहे याबद्दल चर्चा करणार आहेत। समाज माध्यमांमधनं सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। सरकारनं एकीकडे वृक्ष खरेदीला सुरुवात केलेली असताना दुसरीकडे तपोवनातील वृक्षांच्या बाबत कोणत्याही पद्धतीनं पुनर्विचार करण्याची मानसिकता सरकारची नाही असा एक साधारण समज नाशिककरांच्या मनामध्ये निर्माण झालेला असताना आता सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अनेक मराठी कलाकारांनी नाशिककरांनी या संपूर्ण प्रश्नासंबंधी मैदानात उतरून विरोध दर्शवलेला होता। सरकारच्या भूमिकेला नागरिकांकडनं विरोध होत असताना देखील जर आडमुठे पद्धतीनं अशा प्रकारचे वृक्षतोड केली जात असेल तर याला आमचा विरोध असेल अशा विविध पद्धतीच्या भूमिका मांडण्याकरता आणि सकारात्मक चर्चा करण्याकरता राज ठाकरे यांच्या भेटीला सयाजी शिंदे हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। या भेटीनंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतीलच। अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय सुस्मिता, कारण सयाजी शिंदे यांनी वारंवार तिथे ठोस भूमिका घेतलेली आहे आणि त्या संदर्भात मनसेकडून देखील